नमस्कार मित्रांनो, तुमच्या हातात असलेल्या नोटा, नाणी नक्की कुठे आणि कशा तयार होतात? कधी विचार केला आहे का? भारतामध्ये नोटा आणि नाणी तयार करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? प्रिंटिंग प्रेसचा यामध्ये काय रोल असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व तपशीलवार पाहणार आहोत. नमस्कार, मी जिनेंद्र. तुम्ही पाहत आहात JB अकॅडमी जिनेंद्र. येथे तुम्हाला सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा आणि वैयक्तिक विकास यासंबंधी उपयुक्त माहिती मिळते. तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील प्रिंटिंग प्रेस आणि त्यांची कार्यप्रणाली, नाणी आणि नोटांचे उत्पादन, वितरण या दोन्हीमधील मुख्य फरक काय आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यासंबंधी काही रोचक माहिती शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये भारतातील प्रिंटिंग प्रेस व मिंट्स म्हणजे टांगसाळी. भारतामध्ये 4 ठिकाणी नोटा छापल्या जातात आणि या 4 ठिकाणी नाणी देखील तयार केल्या जातात. नोटा छापण्याच्या ठिकाणं जर पाहिले तर नाशिक महाराष्ट्रामधील भारतीय सुरक्षा प्रेस, देवास हे मध्य प्रदेशमध्ये आहे, बँक नोट प्रेस आहे ही. त्यानंतर म्हैसूर कर्नाटक येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत नोट मुद्रणालय आहे. साल्बनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत नोट मुद्रणालय आहे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल, मिंट जे आहे मुंबई ह्या ठिकाणी आपण डायमंड शेपमध्ये रुपयाच्या खाली लिहिलेलं तुम्ही पाहत असाल. त्याच्यानंतर मार्क करून दिलेला आहे. कोलकाता ह्या ठिकाणी असे कोणतेही मार्क नसते. त्यानंतर हैदराबाद ह्या ठिकाणी जे मिंट आहे तिथे स्टार दिलेला असतो नाण्याच्या खाली, आणि नोएडा या ठिकाणी सर्कल दिलेला आपल्याला डॉट असा दिसतो. म्हणजे मूळचा हा फरक या ठिकाणी आपल्याला ह्या मिंटमध्ये किंवा ह्या मुद्रणालयामध्ये असलेला आपल्याला आढळून येतो. पुढचा मुद्दा, नाणी तयार करण्याच्या टांगसाळी आत्ताच बघितली आपण. मुंबई महाराष्ट्र इंडिया गव्हर्मेंट मिंट, कोलकाता पश्चिम बंगाल इंडिया गव्हर्मेंट मिंट, त्यानंतर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी इंडिया गव्हर्मेंट मिंट आहे, आणि नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील इंडिया गव्हर्मेंट मिंट आहे. प्रिंटिंग प्रेस आणि टांगसाळीमध्ये वेगळेपण काय आहे? तर नोटा छापणारे प्रेस अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उच्च सुरक्षा वैशिष्ट्यासह नोटा तयार करतात. नाणी बनवण्यासाठी वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो आणि प्रत्येक टांगसाळीला वेगळ्या प्रकारच्या नाण्यांसाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रिंटिंग प्रेस आणि टांगसाळी दोन्ही सुरक्षा आणि दर्जाच्या नियंत्रणासाठी अत्यंत कठोर निकष पाळतात. आता या ठिकाणी पाहताय तुम्ही प्रिंटिंग प्रेस, नोटा आणि नाणी यामध्ये नेमकं काय फरक आहे. तर निर्मिती प्रक्रियेमध्ये नोटा हे छपाईद्वारे प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार केले जातात, आणि नाणी हे मेटल मिंटिंग म्हणजे ठोकून तयार केलेले आहेत हे. त्यानंतर साहित्य काय लागतात, तर कागद, विशेष प्रकारचा पॉलिमर कोटेड कागद असतो नोट बनवण्यासाठी. आणि नाण्यामध्ये धातू कुठले वापरले जातात, तर तांबे, निकेल, ब्रांझ, स्टील इत्यादी धातू वापरलेले जातात. चालू काळामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये नोटा छापल्या जातात, सहसा 4-5 वर्षांनी. नाण्यामध्ये अधिक टिकाऊ असल्यामुळे 10 ते 20 वर्षे किंवा त्याच्यापेक्षाही अधिक कालावधीनंतर नाणी छापलेले दिसतात आपल्याला. याचे मूल्य उच्च मूल्याच्या असतात, म्हणजे 10 रुपयाची, 20 रुपयाची, 50, 100, 500, त्यानंतर 2000. आता 2000 रुपयाची नोट बंद झालेली, रद्द झालेली आहे. नाणी ज्या आहेत त्याच्यामध्ये 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाच्या नाणी कमी मूल्याच्या छापल्या जातात. उत्पादन प्राधिकरणाचा विचार केला तर नोटा ह्या भारतीय रिझर्व्ह बँक RBIद्वारे आणि नाणी या भारत सरकारच्या टांगसाळामध्ये तयार होतात. सुरक्षा वैशिष्ट्ये जर बघितले तर नोटा
वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड, मायक्रो प्रिंटिंग, रंग बदलणारी शाई इत्यादी गोष्टी या ठिकाणी नोटाच्या बाबतीत येतात. तर नाणीचा विचार केल्यास धातूला विशिष्ट मिश्रण, आकार, वजन, विशेष डिझाईन याचा विचार केला जातो. चिरकाळ टिकाऊपणाचा जर विचार केला तर तुलनेने कमी टिकाऊ, सहज फाटतात किंवा खराब होतात नोटा. नाणी मात्र खूप टिकाऊ आहेत, सहज नष्ट होत नाहीत ते. पुढचा जो मुद्दा आहे तो नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा रंग. नोटा छपाईसाठी विशेष प्रकारचे उच्च दर्जाची शाई आणि रंग वापरण्यात येतात, जे वेगवेगळ्या सुरक्षात्मक वैशिष्ट्यासाठी उपयुक्त असतात. कागद निर्मितीच्या बाबतीत जर पाहिल्यास तर भारतीय नोटांसाठी कापसाच्या मिश्रणाचा विशेष सुरक्षा कागद वापरला जातो. विशेष शाई किंवा रंगाचा प्रकार जर बघितला तर नोटा छपाईसाठी सामान्य शाई वापरण्यात येत नाही, तर सुरक्षा शाई सिक्युरिटी इंक वापरण्यात येते, जी विविध विशेष वैशिष्ट्ये असलेली दिसून येते. तर मुख्य प्रकार याच्यामध्ये कोणते आहेत तर फ्लुओरसंट शाई जी आहे इंक ती अतिनील प्रकाशात चमकणारी शाई असते. मेटॅलिक शाई जी आहे ती धातूसारख्या चमक असणारी, ज्यामुळे नकली नोटा सहज ओळखता येतात. ऑप्टिकल व्हेरिएबल इंक, ज्या वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास रंग बदलतो. मायक्रो प्रिंटिंग इंकमध्ये सूक्ष्म अक्षरात छपाई करता येणारी शाई आहे, जे नॉर्मल प्रिंटरने नक्कल करता येत नाही. त्यानंतर मॅग्नेटिक इंक जी आहे ती नोटामध्ये असलेल्या लपलेल्या कोडिंगसाठी वापरण्यात येते. बँक मशीन किंवा नोट डिटेक्टरद्वारे तपासता येते. रंगाचे वैशिष्ट्ये जर पाहिले तर नोटावर वापरण्यात येणारे रंग जलरोधक, गळून न जाणारे असतात. वेगवेगळ्या रंगाच्या नोटांचा शेड वापर हा नोटेच्या सुरक्षेसाठी तसेच सौंदर्यासाठी केला जातो. भारतीय चलनी नोटांमध्ये विशेष रंग आणि डिझाईन असते. ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय की 500 रुपयाची नोट, 200 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट, 50, 20 रुपयाची, 10 रुपयाची आणि 2000 रुपयाची नोट ही RBIने परत घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे चलनामध्ये सध्या स्थितीला वापरले जात नाही आहेत. 10 रुपयाची नोट जी आहे ती चॉकलेटी रंगाची दिसते आपल्याला. 50 रुपयाची नोट निळसर रंग आहे. 100 रुपयाची नोट जी आहे तो जांभळा रंगाची आहे. 200 रुपयाची नोट ही पिवळसर रंगाची दिसते. 500 रुपयाची नोट जी आहे ती करडसर रंगाची आहे आणि 2000 रुपयाची मेजेंटा किंवा गुलाबी रंगाची नोट दिसून येते. सुरक्षेचा उपाय जर पाहिल्यास काही रंग आणि शाई केवळ सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्येच बनवली जाते आणि ती गोपनीय ठेवली जाते. नोटावरील शाईला विशेष प्रकारच्या केमिकल्समुळे फॉर्जरी म्हणजे नक्कल करणे अवघड होते. काही देशात नॅनो इंक तंत्रज्ञान वापरले जाते, ज्यामुळे अगदी सूक्ष्म स्तरावर ही सुरक्षा इथे वाढलेली दिसते आपल्याला. नाणी तयार करताना वापरण्यात येणारे धातू आणि त्यांचे मूल्य जर पाहिले तर 1 रुपयाचे नाणे हे स्टेनलेस स्टीलचे आहे. 2 रुपयाचे देखील स्टेनलेस स्टील, 5 रुपयाचे नाणे स्टेनलेस स्टील आणि 10 रुपयाचे नाणे द्विधातूचे म्हणजे बाहेरच्या बाजूस ब्रॉन्झ आणि आत स्टेनलेस स्टील अशा दुहेरी धातूचा वापर इथं केलेला आहे. हे 10 रुपयाचे नाणे जे आहे ते बायमेटॅलिक असं देखील म्हणतो, म्हणजे 2 वेगवेगळ्या धातूंचा समावेश असतो. आतील भाग ॲल्युमिनियम म्हणजे ब्रॉन्झ आणि पिवळसर रंगाचा आहे आणि बाहेरील भाग हा स्टेनलेस स्टील चंदेरी रंगाचा आपल्याला असलेला आढळून येतो. आधुनिक काळातील नाण्यांचे जर वैशिष्ट्य पाहिल्यास तर स्टेनलेस स्टील हे गंजत नाही, टिकाऊ असतात, स्वस्त असतात. ब्रॉन्झ आणि ब्रास मजबूतीसाठी आणि नाणी वेगळी ओळखण्यासाठी वापर केला जातो. बायमेटॅलिक डिझाईन हा बनावट नाणी तयार होऊ नयेत यासाठी वापरला जातो आणि लाईट वेट डिझाईन ही हलकी व टिकाऊ नाणी निर्माण करण्यासाठी वापरले जातात. बनावट नाणी ओळखण्यासाठी सुरक्षा वैशिष्ट्ये काय आहेत तर 10 रुपयाच्या नाण्यावर स्पर्शाने जाणवणाऱ्या 10 रेषा असतात. नाण्यांचे वजन व आकार सरकारी निकषाप्रमाणे असतो. जर तो बदलला असेल तर नाणे बनावट असू शकते. स्टेनलेस स्टीलच्या नाण्यांना चुंबक आकर्षित करते, परंतु बायमेटॅलिक नाणी चुंबकाने सहज पकडली जात नाहीत. नाणी तयार करणाऱ्या भारतातील टांकसाळ मिंट्स
भारतात नाणी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत खालील 4 ठिकाणी तयार केले जातात, ज्याच्यामध्ये मुंबई मिंट, कोलकाता मिंट, हैदराबाद मिंट आणि नोएडा मिंट या ठिकाणी आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांचा प्रकार जर पाहिला तर 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयाची नोट ही सध्या चलनात वापरली जाते. 2000 रुपयाची नोट सध्या नवीन नोटा छापल्या जात नाही आहेत. भारतीय नोटांचे आकार व त्यांचे वैशिष्ट्य जर पाहिल्यास गुणधर्म, तर भारतीय नोटांची लांबी आणि रुंदी ही वेगवेगळी असते, जेणेकरून अंध व दिव्यांग व्यक्तींना स्पर्शाद्वारे ती नोट ओळखता आली पाहिजेत. यासाठी 10 रुपयाची नोट जर पाहिली तर 123 mm ते 63 mm लांबी आणि रुंदी आकारानुसार असतो, जो चॉकलेटी रंगाचा आहे आणि या नोटेवर कोणार्कचे सूर्य मंदिर याचे चित्र देखील दिसून येते आपल्याला. 20 रुपयाच्या नोटांवर 129 mm ते 63 mm एवढी लांबी रुंदी आहे. हा पिवळसर हिरवट रंगाचा आहे आणि एलोरा गुफा ह्याच्यावर असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर येतो 50 रुपयाची नोट, जी 135 mm ते 66 mm पिवळसर रंगाचे आहे. हम्पीचे रथ मंदिर यावर असलेले दिसून येते. त्यानंतर 100 रुपयाची नोट 142 mm ते 66 mm इतके आहे. ह्याचा रंग जांभळा आणि याच्यावर राणी की वाव गुजरात या ठिकाणचं चित्र असलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर येतो 200 रुपयाची नोट, ज्यामध्ये 146 mm ते 66 mm इतके आहे. केसरी रंगाचा आहे आणि सांची स्तूप मध्य प्रदेशमधील ह्याच्यावर चित्र असलेले आपल्याला आढळून येते. 500 रुपयाच्या नोटावरती जी 150 म्हणजे 150 mm ते 66 mm इतकी लांबी रुंदी आहे याची आणि याचा प्रमुख रंग हा करडा आहे. याच्यावर लाल किल्ला दिल्ली येथील चित्र आपल्याला असलेले दिसून येते. शेवटचा आहे 200 रुपयाच्या नोटावरती 166 mm ते 66 mm असे याची लांबी रुंदी आहे. गुलाबी किंवा मेजेंटा रंगाचा हा असतो. तर मंगळयान मिशनची वैशिष्ट्ये याच्यावरती आपल्याला आढळून येतात. पुढे नोटांचे विशेष काही सुरक्षा वैशिष्ट्ये दिसून येतात, ज्यामध्ये भारतीय नोटांमध्ये विविध सुरक्षा वैशिष्ट्ये असतात, जे नोटांच्या खऱ्या आणि बनावट ओळखण्यात मदत करतात. सामान्य सुरक्षा वैशिष्ट्ये याचे जर पाहिल्यास, गांधीजींचे चित्र, सर्व नोटावर महात्मा गांधींचे चित्र छापलेले आहे. वॉटरमार्कचा विचार केला तर उजेडात पाहिल्यास गांधीजीचे वॉटरमार्क दिसते. सुरक्षा धागा जो थ्रेड आहे त्यामध्ये नोटेच्या मधोमध एक सूक्ष्म धागा असतो, जो उजेडाखाली दिसतो. स्पर्शाने ओळखण्याजोगी काही चिन्हे आहेत, ज्याच्यामध्ये दृष्टीहीन व्यक्तींसाठी कोपऱ्यात उभ्या रेषा किंवा आकार ह्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्यानंतर नंबरिंग स्टाईलचा जर विचार केला तर नोटेवरील अंक डावीकडून उजवीकडे मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. हे देखील त्याचे सुरक्षा वैशिष्ट्यच आपल्याला आढळून येते. पुढे नोटांचे वेगवेगळे आकार का ठेवले जातात, तर अंध आणि दिव्यांग व्यक्तीसाठी ओळखणे सोयीस्कर जावे. प्रत्येक नोटेचा आकार वेगळा असल्याने स्पर्शाद्वारे त्यांना सहज ओळखता येतो. बँक व ATMसाठी सोय आहे, कारण वेगवेगळ्या आकारामुळे मशीनद्वारे नोटा ओळखणे आणि वर्गीकरण करणे सोपे जाते. बनावट नोटांचा धोका कमी करण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होतो, कारण विशिष्ट आकार आणि सुरक्षा वैशिष्ट्यामुळे बनावट नोटा तयार करणे कठीण होते. नाण्याचे वजन आणि आकारचा विचार केला तर 1 रुपयाचे नाणे हे 3.09 ग्रॅम आणि याच्या 20 mm इतका व्यास आहे. 2 रुपयाचे 4.07 ग्रॅम आणि व्यास याचा 23 mm आहे. 5 रुपयाची नाणे ह्यामध्ये 6.74 ग्रॅमचं वजनाचा आहे, ज्याचा व्यास 25 mm इतका आहे. आणि 10 रुपयाच्या नाण्यामध्ये 7.74 ग्रॅम आणि व्यास हा 27 mm इतका आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की नोटा आणि नाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा हाताळतो ह्याच्याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीतच नाही आहेत. तर आढावा जर पाहिल्यास आजचा,
आज आपण पाहिले की भारतात नोटा नाणी तयार करण्याच्या वेगवेगळ्या संस्था कोणत्या आहेत, त्यांचे कार्य कसे चालते, प्रिंटिंग प्रेस त्याचे निर्माण झालेले प्रक्रियेतील महत्त्वाचे फरक. तर तुम्हाला माहीत आहे का की भारताच्या चलनात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण नवीन व्हिडिओसाठी भेटणार आहोत, तर आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.